आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची महाविराट सभा पार पडली। आता या ठिकाणी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार होती। या ठिकाणी महाराष्ट्रातले मोठे नेते आणि भाजपचे नेते सगळे काही स्टेजवर उपस्थित होते। यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित होते। यांच्यासह रामदास आठवले आणि अनेक कार्यकर्ते, मोठे पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित होते। पण मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। आता राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी आणि त्याच प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाविराट सभा सुद्धा पार पडली। आता या सभेला मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली, कारण की जे महायुतीमधले पक्ष आहेत त्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले होते। आता नेहमी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर सभा पाहिली तर मोदी मोदी असा जयघोष आपल्याला पाहायला मिळतो, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह सुद्धा पाहायला मिळतो। पण मात्र या सभेमध्ये कोणाच्या नावाने जयघोष झाला, कोणाच्या एंट्रीनं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं तर ते नाव म्हणजे राज ठाकरे यांचं। राज ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत जमलेले माझ्या तमाम मराठी बांधवांनो असा उल्लेख करताच एकच जयघोष झाला आणि मोठा जल्लोष पाहायला मिळाला। नेमकं या सभेमध्ये काय घडलं बघा हा व्हिडिओ। और अब मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना म्हणजेच माननीय श्री राज ठाकरेजींना मी विनंती करते की त्यांनी या विराट सभेला संबोधित करावं। पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्तान से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मोदीजी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात, पण बरोबर 21 वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात। मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळामधनं बाहेर आला होतात आणि 2014ला आपण कमळ बाहेर काढलं। मी आज फार वेळ काही भाषण करणार नाही, आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय। गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे। 3 टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी, त्यातला 1 टप्पा झालेला आहे। त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली 5 वर्ष। त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते 2019 साली बोलून गेलोय। ओरली आता गेली 5 वर्ष। मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला। मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही। जे सत्यताच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो? काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची। पाहिलं राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होताच कशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला।
जर आपण पाहिलं तर या व्यासपीठावर अनेक दिग्गज मोठे नेते उपस्थित असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित असताना राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि एकच जल्लोष आपला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि राज ठाकरे यांची लोकप्रियता किती आहे हे त्या सभेवरून, त्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरून लक्षात येतं। तसा पाहायला गेलं तर शिवाजी पार्कचं जे मैदान आहे ते मैदान भरवण्याची क्षमता, भरवण्याची ताकद ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती। त्यानंतर राज ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे। त्यांच्या सभेला शिवाजी पार्कचं मैदान हे मोठ्या प्रमाणात खचाखच भरलेलं सुद्धा दिसतं आणि आता त्या ठिकाणी अनेक सभासुद्धा पार पडतात। आता राज ठाकरे यांच्या सभेला जर एवढी गर्दी होत असेल तर या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आलेले होते आणि सर्व राजकीय पक्षांचे म्हणजे जे महायुतीमधले पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आल्यामुळं ही अति विराट सभा मुंबईतील या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली। पण मात्र सर्वांचं लक्ष राज ठाकरे यांनी खेचून घेतलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त बघतच राहिले की कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीचा उत्साह आहे, कशा पद्धतीचा जल्लोष आहे। याच भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी काही मागण्यासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या आहेत। म्हणजे ज्या काही त्यांच्या पहिल्यापासून मागण्या आहेत त्याच मागण्या आता त्यांनी भाषणाद्वारे थेट मोदींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। तसं पाहायला गेलं तर या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आश्वासनं दिली जातात, पण मात्र ते आश्वासनं कशा पद्धतीनं पूर्ण होतात का नाही हे निकालानंतर समजतं। पण मात्र 2019च्या निवडणुकीच्या निकालावेळी म्हणजे निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपाकडून पंतप्रधान मोदींकडून आश्वासनं दिली होती त्यापैकी काही आश्वासनं ही पूर्ण झालेली आहेत आणि ती कोणकोणती मोठी आश्वासनं होती हे सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। पण मात्र आता ज्या पद्धतीनं या ग्राउंडवर गर्दी जमा झाली आहे, अतिविराट सभा पार पडली आहे, त्याचं मतदानामध्ये कशा पद्धतीचं रूपांतर होतं आणि 4 जून रोजी काय निकाल लागतो हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होणार आहे। पण मात्र ही सभा जी राज ठाकरे यांनी गाजवली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।